सिंगणापूर ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव, महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतीची साथ। तळीरामांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून परभणी तालुक्यातील सिंगणापूर गावात अखेर महिलांनी एकजूट दाखवत दारूबंदीचा नारा दिला। महिलांच्या आक्रमकतेमुळे ग्रामसभेत रविवारी ऐतिहासिक ठराव पारित करण्यात आला असून गावात दारूबंदी लागू करण्यासाठी ग्रामपंचायतीने अवैध दारूधंद्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे। सिंगणापूर गावात गेल्या काही काळात दारूच्या अड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। गावात विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे तळीरामांची वर्दळ वाढली। दारू पिऊन महिलांना व वयस्करांना त्रास देणे, घरगुती वाद, भांडणे, गोंधळ या घटना नेहमीच घडू लागल्या होत्या। यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदी करण्याचा ठाम निर्णय घेतला। ग्रामसभेत महिलांनी आक्रमक पवित्रा घेताच ग्रामपंचायत मंडळींनीही ठरावाला अनुमोदन देत दारूबंदीचा ठराव एकमुखानं मंजूर केला। परभणीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगणापूर गावात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारूधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता। या अड्ड्यावर सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने गावात मद्यपींची संख्या वाढली। परिणामी महिलांना व मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत होता। गावात शिस्त व शांततेचा अभाव जाणवू लागल्याने महिलांचा संताप अनावर झाला। गावात शांततेचे व आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी महिलांनी घेतलेल्या पुढाकाराला ग्रामपंचायतीची व पुरुष ग्रामस्थांची साथ मिळाल्याने ठराव एकमुखानं पारित करण्यात आला। आता गावात कुणीही अवैध दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात सामूहिक कारवाई केली जाईल असा निर्धार ग्रामसभेत करण्यात आला। ग्रामपंचायतीने या निर्णयाबाबत पोलिसांना व प्रशासनाला कळवण्याचे ठरवले असून गावात अवैध दारूधंदा आढळल्यास पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही केली आहे। तसेच महिलांनीही एकत्रित पथक तयार करून गावात दारूबंदी प्रभावीपणे लागू करण्याची तयारी दर्शवली आहे। सोनाली गंगाधर खिल्लारे आज आमच्या गावामध्ये मोर्चा निघालेला आहे दारूबंदीसाठी आणि खरंच खूप महिला म्हणजे अशा बेकाबू झालेल्या आहेत की त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी दारूबंदी करायचीच आहे आणि ह्याला काही ऑप्शनच नाही आहे। कारण की सांगितलेले जे आपल्या घरचे जे माणसं आहेत ते ऐकत नाही आहेत, त्याच्यामुळं आम्हाला दारू बंद करायची ही आमचा गावापुरता सवाल नाही तर गावोगावी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही दारूबंदी झालीच पाहिजे। आमच्याच गावामध्ये नाही तर प्रत्येक गावातल्या महिलांनी पाऊल उचलला पाहिजे आणि ह्या दारूबद्दल बोललं पाहिजे आणि दारूबंदी झालीच पाहिजे। ह्या दारूमुळं प्रत्येकाचे 2022 मध्ये सिंगणापूरमध्ये काही आमच्या गावातील व्यक्तींनी गावाच्या 2-3 किलोमीटर गावामध्ये अंतर बिअर बारचं लायसन देण्यात यावे ही आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आली होती। त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाहीत। ह्याच्यात गावाचा महिलांचा 70% वाटा लागतो। त्यावेळेस ग्रामपंचायतला दारूचं लायसन देता येते, त्याच्याशिवाय दारूचं लायसन देता येत नाही। त्यामुळं आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज, संत मोतीराम महाराज, वारकरी संप्रदाय असल्यामुळं ह्या गावामध्ये कदापिही कोणीही, मी असो की याच्यानंतर कोणीही निवडून येऊ, त्याला आम्ही दारूचं लायसन कदापि देऊ देणार नाहीत, हे आमचा एक शब्द आहे।